मी मुश्रीफांकडे जाणार आहे. मुश्रीफ सर, सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली आरोग्य सुव्यवस्था देशातल्या काही निवडक राज्यांपैकी एक आहे आणि आपल्यासारखे मिनिस्टर लाभल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाणीवपूर्वक लक्ष सुद्धा घातलं. रुग्णालय आणि त्या रुग्णालयाला निगडीत असलेलं वैद्यकीय महाविद्यालय अशी एक सुंदर व्यवस्था आहे. त्याच्यात काम होतं. छत्रपती संभाजीनगरमधलं घाटी असेल, आपलं ससून असेल, मुंबईतलं असेल आणि अशी सगळी रुग्णालय हे त्याचं अगदी जिवंत उदाहरण अनेक वर्षांपासून चालत आलेलं. पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. अख्खा मराठवाड्यातले मोठ्या प्रमाणात एकतर लोक घाटीला तरी जातात, नाही तर ससूनला येतात, पश्चिम महाराष्ट्रातले तर येतात. असं असताना त्यांना अधिक आधुनिक करण्यासाठी, हा एवढा सगळं प्रेशर सहन करण्यासाठी आता मागण्या होत आहेत जिल्हा लेवलची रुग्णालय सुविकसित करा. ही जी ससून घाटी वगैरे आहेत त्यांना आणखी विकसित करा. तर हे आव्हान आपण कसं पेलू शकता? काय विचार आहेत, काय प्लॅनिंग आहे असं? नाही, आता आपण महायुती सरकारनं ठरवलं आहे की आपण आता जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आपलं वैद्यकीय महाविद्यालय होईल. हो. आणि पूर्वी काय करत होतो आपण की वैद्यकीय महाविद्यालयाला सिव्हिल हॉस्पिटल दाखवत होतो. हो. आणि त्या आधारे आपण हे महाविद्यालय केली. आता विशेषतः आता कोल्हापूरमध्ये CPR हॉस्पिटल हो. हे 1885 सालचं आहे आणि ते कैलासवासी खानविलकर साहेबांनी इथं वैद्यकीय महाविद्यालय काढलं आणि ते हॉस्पिटल दाखवण्यात आलं. परंतु तिथं आता 150 विद्यार्थ्यांची MBBSची बॅच आहे, 4 बॅचेस, त्याच्यानंतर त्याची इंटर्नशिप, MDची कोर्सेस, MDची प्रवेश, त्यामुळे त्याला फार मर्यादा आलेल्या आहेत. म्हणून आपण जिथं आता असे वैद्यकीय महाविद्यालय आहेत, ते सिव्हिल हॉस्पिटल आहेत, तिथं आता नवीन हॉस्पिटल केल्याशिवाय ह्या विद्यार्थ्यांची सोय होणार नाही, त्यांच्या चांगली शिक्षणाची सोय नाही. आमचं वैद्यकीय शिक्षण हा विभाग आहे. म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये येणारी मुलं ही मेरिटची मुलं आहेत. इथं आता इथं वशिलीबाजी नाही. त्या मुलांना चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. ते MBBSचं मिळालं पाहिजे, PGचं मिळालं पाहिजे, किंवा ते JNM, ANM, BSc नर्सिंग, आणि यामध्ये ते ट्रेन झाली पाहिजे. तर शेवटी पुढे जाऊन हेच उपचार करणार आहेत लोकांचा. जोपर्यंत हे लोक ट्रेन होणार नाहीत आणि आपल्या शासकीय महाविद्यालयात ही त्यांना फॅसिलिटी देणं, ती सुव्यवस्था करणं हे फार मोठं आव्हान काम आहे. आणि तो करण्याचा प्रयत्न आपली महायुती सरकारनं 1.25 वर्ष अतिशय प्रभावीपणाने केलेला असं माझं मत आहे. मुश्रीफ साहेब, भारतामध्ये गेल्या काही काळामध्ये काही घटना घडल्या, दुर्दैवी घटना घडल्या. पश्चिम बंगालचं उदाहरण आपल्या समोर आहे. त्याचप्रमाणे जे विद्यावेतनावर काम करणारे डॉक्टर आहेत त्यांचे मुद्दे आहेत की आम्हाला काही विशिष्ट प्रकारची रक्कम मिळाली पाहिजे, सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, आमच्या कामाच्या तासांना काही अंत नाही, 15-18 तास कसंही चाललेलं आहे. आणि आता त्याच्यावरती आणखी तयार झालेला मुद्दा म्हणजे व्यक्तिगत सुरक्षिततेचा. आधी थोडी मारहाण वगैरे व्हायची, हा तर होताच, पण आता तर व्यक्तिगत सुरक्षिततेचा मुद्दा पश्चिम बंगालच्या घटनेमुळे आपल्या समोर आलेला आहे. तर या दृष्टीने आपले सगळे प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आहेत, बाकीचे डॉक्टर्स आहेत, यांच्या अनुषंगाने आपण काय विचार करताय? नाही, आता शासनानं फार गंभीरतेनं घेतलेलं आहे. कारण आता हे बॅचेस जे आहेत ते 4 वर्षाचा MBBSचा कोर्स, त्यानंतर PGचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्यांची हॉस्टेलची व्यवस्था, त्यांना राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, हे सगळं शासन करतंय. आणि याच्या दृष्टीनं ज्यावेळा अशा पद्धतीची व्यवस्था होते त्यावेळा फार बारकाईने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या हॉस्टेलवर नजर ठेवणं, CCTV कॅमेरे बसवणं, तिथं समित्या नेमणं, आणि मुलींची जिथं व्यवस्था आहे तिथं फार गांभीर्यानं, कारण कलकत्त्यामध्ये जी घटना घडली दुर्दैवी, म्हणजे फार मोठे परिणाम आजही दिसत होते. म्हणून आता शासन कडक निर्णय घेतलेले आहेत की अशी जिथं हॉस्टेल लेडीज आहेत तिथं शासनानं कडक सिक्युरिटी गार्ड नेमणं, चांगली व्यवस्था करणं, CCTV तिथं नेमणं, आणि आम्ही त्या अधिष्ठाताला सांगितलेलं आहे की तिथं लक्ष विशेषतः महिला ज्या प्रोफेसर असतील त्यांना घालण्याची जबाबदारी आपण सोपवलेली आहे. एक आणखी मुद्दा असा होतो, थोडंसं लोक असं म्हणतात की आमच्या सर्वसामान्यांसाठी आम्ही जातो सरकारी रुग्णालयांमध्ये, म्हणजे असे ससून किंवा कोल्हापूरमधला किंवा घाटी आहे, पण तिथे श्रीमंत असतील, नेते मंडळी असतील, प्रभावशाली व्यक्ती असतील, ती मात्र नेहमी प्रायव्हेटमध्ये जातात. आणि मग त्यांच्यासमोर उदाहरण काही जण म्हणतात पाश्चात्य देशात बघा तुम्ही, तिकडे कशा प्रकारे चांगली व्यवस्था सरकारी रुग्णालयात सुद्धा असते. तर आम्हाला आमची ही रुग्णालयं, आपण सगळ्यासारखी मंडळी आहेत की जी सामान्यातून पुढे आलेली आहेत आणि ज्यांना माहिती आहे सामान्यांचं दुःख काय आहे, आपली ही सरकारी रुग्णालय तशीच चकाचक, उत्तम व्यवस्था, उत्तम स्वच्छता, कोणाला काही काय ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावं लागत नाही का, कोणाला पळापळ करावी लागत नाहीये. मला कल्पना आहे माणसं कमी आहेत ह्याची एक अडचण आहे, हे पण मला कल्पना आहे. पण आपण विकास समिटमध्ये बोलतोय त्यामुळे सगळी फक्त टीकाच नाहीये, सरकारची पण बाजू समजून घेऊया. पण यावर मार्ग काय करता येईल? आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरच्या 5-6 दशकांनंतर एक उत्तम सुसज्ज रुग्णालय, सरकारी रुग्णालय की जिकडे आपल्यापैकी सुद्धा सगळे जातील सहज, की आम्ही जाणार, पहिला प्रेफरन्स आमचा सरकारी रुग्णालयाला, हे चित्र आपण कसं बघू शकू? नाही, आपण करू शकतो.
परंतु त्याला अनेक निधीची मर्यादा आहेत. आता वास्तविक तुम्ही घाटीचं उदाहरण देताय, ससूदचं देताय, तिथं 3-3, 4-4, 5-5 हजार ओपीडी, खरं आहे. म्हणजे इतके लोक त्या भागातून येत आहेत आणि त्यांची व्यवस्था करणं, बरोबर आहे. त्यांना अनेक जे गंभीर आजार असतील त्याच्यावर उपचार करणं, ही व्यवस्था आपल्याला उभी केली पाहिजे. आणि 1.5 वर्षात मला वाटते फार चांगलं काम करण्याचा प्रयत्न ससूनमध्ये असेल, घाटीमध्ये असेल, जे रुग्णालयामध्ये असेल किंवा लातूर या सगळ्या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी सकट आपण तिथं व्यवस्था केलेली आहे. बरं. चांगली व्यवस्था करून मला वाटतं आता आपण जे मध्ये यकृत ट्रान्सप्लांट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट आणि किडनी ट्रान्सप्लांट सुरू केलं. हे कधीच सरकारी हॉस्पिटलमध्ये झालं नव्हतं. त्याला वेळ लागेल, पण तो निधीची तरतूद करावी लागेल, चांगले हॉस्पिटल बनवायला लागतील. आता जे नवीन हॉस्पिटल आम्ही बनवतोय, तर कोल्हापूरला आपण शिप्याला 1100 बेडचं बनवतोय आणि इतकं आपण सुंदर करणार आहोत. आणि आता जिथं जवळजवळ 12 नवीन आपण हॉस्पिटलचे आता टेंडर काढलेले आहेत, ती सुद्धा अतिशय सुसज्ज होतील. आता शासनाच्या निधीच्या मर्यादा आहे ते खरं आहे, पण त्यातून आपल्याला मार्ग काढावा लागेल, इच्छाशक्ती ठेवावी लागेल. आणि जसं तानाजी सावंतांनी मला सांगितलं की जोपर्यंत आपण हे आव्हान पेलणार नाही, मुळात आपण आरोग्य इकडे फार मोठं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण आरोग्य, शिक्षण आणि पाणी या 3 विषयाकडे जर लक्ष देऊ शकलो तर अनेक मूलभूत सुविधा यामध्ये निर्माण करू शकलो तर आपला जीडीपी वाढल्याशिवाय राहणार नाही. हे खरं आहे. हे अगदी खरं आहे. आरोग्य काय किंवा पोलीस काय, दुर्दैवानं असं बघितलं जातं की हे खर्च आहेत. पण वस्तुतः पोलीस सुरक्षा व्यवस्था असेल नाही तर आरोग्य खातं असेल, ही खर्च नाही, हे गुंतवणूक आहे. चांगलं आरोग्य असेल आणि आरोग्यदायी समाज असेल तर तो तुमच्या सगळ्या $1 ट्रिलियन स्वप्नात हातभार लावू शकतो. मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे. आपल्या जे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि मुख्य मुद्दा आपलं टॅलेंटेड जी मुलं मुली या क्षेत्रामध्ये येऊ पाहतात, त्याच्यामध्ये एक सरकारी सीट्स झाल्या, ज्यांना शक्य आहे ते खासगी सीट्समधून जातात. पण आज परिस्थिती अशी आहे की सरकारी सीट सगळ्यांना पुरू शकत नाही, कारण तेवढ्या सीट्सच नाही आहेत. आणि मग फिरून फिरून तो प्रश्न येतो की सरकारी महाविद्यालय सीट्स वाढवा, नव्या काहीतरी व्यवस्था करा, आरक्षणाचा काय असेल तो विषय मार्गी लागेल. पण किमान जी मंडळी आहेत, टॅलेंटेड सगळ्या क्षेत्रातून समाजातून आलेली मुलं मुली आहेत, त्यांना एकतर तुम्ही सीट्स तरी वाढवा, नाहीतर त्यांना अशा काहीतरी स्कॉलरशिप फेलोशिप तरी द्या की ज्याच्याकडे ही माणसं त्या सिस्टीममधून बाहेर पडणार नाहीत. तर या मुला मुलींसाठी आपण काय करू शकतो? आणि शिवाय त्यांचा एक मुद्दा असतो की आहे त्या जागा एकतर कमी, त्यात परत आता सगळं नॅशनल प्रकरण आहे, त्यामुळे आमच्या सीट्स बाहेरचे घेतात. त्याच्यातून मार्ग काय काढायचा? आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यावेळेला यावर अचूक निर्णय परवा घेतला. कारण अनेक आपली MBBSची मुलं ही जॉर्जिया, रशिया या देशात जात होती. आता 10 नवीन महाविद्यालयांना यावर्षी प्रवेश देण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आणि मला वाटते परवाच पंतप्रधानांच्या हस्तेच आपण या 10 महाविद्यालयाच्या 1000 सीट नव्यानं वाढल्या. आता राज्य स्थापन झाल्यापासून आपल्याकडे 21 महाविद्यालय होती. आता माझ्या या 6 वर्षाच्या काळात ती 12 वाढली. म्हणजे 1200 नवीन MBBSचे प्रवेश आता वाढलेले आहे. त्यानंतर आपल्याकडे आयुष एक भाग आहे, त्यामध्ये युनानी, होमिओपॅथी, त्यानंतर आयुर्वेद असे कॉलेजेस आहेत. त्याच्यापूर्वी आपल्या राज्यामध्ये फारसे नव्हते. मला वाटते BAMS होते 6, आता नव्यानं मी केली 3 या 6 वर्षामध्ये. युनानी एकही नव्हतं, एक रायगडमध्ये आता केलं. होमिओपॅथी एक होतं, नव्यानं आपण होमिओपॅथी एक केलं. आणि अशा पद्धती BSc नर्सिंग 6 कॉलेजेस होते, आता 7 या आपल्या 6 वर्षाच्या काळात आपण केलं. म्हणजे विद्यार्थी संख्या इतकी आता वाढलेली आहे. त्यामुळे मला वाटते, आणि ह्याच्यामध्ये मेरिट नाही संपूर्ण आपल्या या सरकारी याच्यामध्ये कोणी वशिलीबाजीनं प्रवेश घेऊ शकत नाही, ती मेरिटच घ्यावं लागते. आणि मला वाटतं आता संख्या वाढलेली आहे. असं जर सगळे जर कॉलेज अजून आपले 5-6 कॉलेजेस चालू व्हायचे आहेत तर आणि 400-500 सीट्स वाढतील. आणि मला वाटतं बरीचशीच व्यवस्था MBBS मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची होईल असं मला वाटतंय. एक विषय आहे जो आपल्याला सुद्धा मगाशी एकदम ओझरता उल्लेख झाला म्हणून मला तो प्रश्न आठवला. तो म्हणजे अनेक महाराष्ट्रातले विद्यार्थी हे रशिया, युक्रेन किंवा अशा देशांमध्ये, चीनमध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आणि त्यांची आठवण आपल्याला तेव्हा होते जेव्हा तिथे कुठला तरी संघर्ष तयार होतो. आणि मग आठवतं तिकडे वैद्यकीय शिक्षण गेलं, आपले कोणीतरी कोल्हापुरातली मुलं गेली. पण एक प्रश्न, त्याच्यात 2 प्रश्न सर मला तुम्हाला विचारायचे आहेत. एक तर त्या विद्यार्थ्यांच्या त्या डिग्रीजना भारतामध्ये लागू करण्यासाठी त्यांना विशिष्ट परीक्षा द्यावी लागते किंवा कधी कधी तर ते अनरिकग्नाइज्ड असतात. मग तुम्हाला असं काहीतरी सवय करून ते घ्यावं लागतं. तर या बाबतीतलं महाराष्ट्र शासनाचं धोरण की तुम्ही जर का परदेशातून अशा विशिष्ट देशातून डिग्री घेऊन येणार असाल तर आमचं हे धोरण आहे, तुम्हाला ही वेगळी परीक्षा द्यावी लागेल, मग त्यासाठी तुम्हाला केंद्रीय आरोग्य खात्याशी किंवा शिक्षण खात्याशी बोलावं लागेल. तर हा मुद्दा कसा? त्याला एक परीक्षा आहे आणि परीक्षा आल्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतो आणि त्यांना इथं प्रॅक्टिस करण्याची मुभा आहे. त्यामुळे आता तो विषय आता फारसा गांभीर्याने राहिलेला नाही. आपण एक परीक्षा देऊन या सगळ्या प्रदेशातून येणाऱ्या MBBSना आपण रजिस्ट्रेशन करून आता घ्यायला सुरुवात केलेली आहे, तर ती अडचण राहिलेली नाही. पुढचा एक मुद्दा होता तो म्हणजे
आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक विशेषतः गंभीर आजारांवरती आणि आता गुंतागुंतीचे आजार वाढलेत, कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे झालेले आहेत. एखादी टाटा कॅन्सर संस्था असते आणि अशा 1-2 संस्थांमध्ये काम होतं नाही अशातला भाग नाही. पण आधुनिक दृष्ट्या तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने आधुनिक करण्यासाठी आपल्या किंवा महाराष्ट्रापुरता तरी शासनाच्या काही योजना आहेत का? नाही, आता विशेषतः काय आहे की पहिल्यांदा माझ्याकडे एक विधिनायक खातं होतं हो आणि त्यामध्ये एक कायदा होता, पब्लिक ट्रस्ट ऍक्ट. खाली नोंदणी झालेली आहे. हो जे धर्मादाय दवाखाने यांनी 10% मोफत उपचार करण्याची कायद्यानं आवश्यकता होती. हो मी बघितलं की कुठलाही हॉस्पिटल म्हणजे मुंबईमध्ये जवळ 80% हॉस्पिटल हे धर्मादाय आहेत. म्हणजे पब्लिक त्यामध्ये बॉम्बे हॉस्पिटल, हिंदुजा, हो. सैपी, जसलोक, रहेजा हे सगळे हॉस्पिटल किंवा रुबी, जहांगीर पुण्याचं वगैरे. मी कमिटी केली, मी स्वतः अध्यक्ष झालो दोन्ही सदस्यांची आणि मी जाऊन सगळं हॉस्पिटल पाहिली तर एकही गरीबांच्यावर उपचार घेत नव्हतं. त्यांना शासनाने संपूर्ण कर माफ केले होते. बरं. त्यांना अनेक दवाखान्यांना जमिनी मोफत दिल्या होत्या. त्यांना पाणी, वीज याच्यामध्ये सवलत दिली होती. FSI त्यांना मोफत दिलेला होता. इन्कम टॅक्स, सेल टॅक्स कसलाही टॅक्स नव्हता. हो. त्यांनी परदेशी मशीन आली की त्याला कस्टम ड्युटी नव्हती. अपेक्षा काय केली होती की गरीबाच्या घरामध्ये एखादा हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पाळी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, लाखो रुपये लागतात. गरीब माणसं आणणार कुठनं? हो. घरं, दारं, दागिने, सोनं, नाणं विकून सुद्धा एवढ्या पैशातून नेऊ शकत हो. नव्हती. आणि हे तर त्याचे 10% करायचे होते फक्त. म्हणजे 100 पेशंट आले की 10 लोकांच्याकडनं 10 लोकांना मोफत करायचे, 90 लोकांना पैसे घ्यायचे. हो. एकही हॉस्पिटल करत नव्हतं. बरं. मी कायदा आणला की हे मोठ्या उद्योगपतींचे आणि मोठ्या डॉक्टरांचे दवाखाने आहेत, हे जर करणारच नसतील हो. तर त्यांना 3 महिने 6 महिन्याची सुचवली होती. विधानसभेमध्ये 3 महिने झालं. 3 बरं. महिने सक्त म्हणजे शिक्षा आणि 25,000 दंड करणारा मुख्य मालकाला कायदा केला. बरं. आणि झाल्यानंतर आता तिथं बाहेर तिथं त्यांनी नवीन काउंटर लावायचं गरीब आणि अतिगरीब लोकांसाठी. बरं. 45,000 उत्पन्नाच्या आता गरीबाला मोफत ऑपरेशन आहे. बरं. आणि हे सगळे जे दवाखाने आहेत यांनी त्या महात्मा फुलेमध्ये भाग घेतलेला नाही, अच्छा. घेत नाहीत भाग. ते त्यांना अनेकांना आपण म्हणजे कंपल्शन केलं. त्यामध्ये आमचे दर जेवढे मोठे आहेत की आम्ही ते घेऊ शकत नाही. हो. ह्या दरात कराल तर आमचे हॉस्पिटल बंद पडतील. याच्यातल्या एकाही हॉस्पिटलनं महात्मा फुले जीवनदायीमध्ये घेतलेला नाही भाग. त्या आयुष्यमान भारतमध्ये घेतलेला नाही भाग. हो. परंतु ही जी योजना आम्ही चालवली आहे ह्याचा आता इतका म्हणजे माझ्या काळात मी केलं, नंतर मला वाटतं युतीच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. हो. आता ते स्वतःच बघतायत आणि इतका आता तिथं व्यवस्थित त्याचे उपचार चालू आहेत. हा अतिशय मुश्रीफांनी घेतलेला निर्णय यासाठी महत्वाचा आहे, त्याचं गांभीर्य तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी. ही हॉस्पिटल्स आपल्या सार्वजनिक जमिनीवर बनलेली आहेत, त्यांना सगळी संसाधनं ही आपल्याकडून जातात आणि मात्र त्यांची इच्छा नसते की सर्वसामान्यांनी तिथे यावं, कारण तिकडे बड्या घरातील लोक असतात. मुश्रीफांचा हा निर्णय तुम्हाला त्या दृष्टीने जो काही 30% किंवा आहे त्या बेड्स वेगळ्या रिकामी ठेवावे लागतील. संबंध नाही, मग तुम्ही महात्मा फुले योजनेतून या नाही तर अन्य कोणत्या योजनेतून या, तुम्हाला ते घ्यावंच लागेल. घ्यावंच पाहिजे. एक मुद्दा थोडा जसा आपण हॉस्पिटलच्या मालकांबद्दलचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तसं थोडे कान टोचायची गरज आहे डॉक्टरांचे सुद्धा. प्रशिक्षणार्थी डॉक्टर तेव्हा गरीब असतात, डॉक्टर झाल्यानंतर त्यांना जो एक हा द्यावा लागतो, ग्रामीण भागात जाऊन जी सेवा बजावावी लागते, तिकडे मात्र जरा गोंधळ नाही, त्याला होतो. कायद्यामध्ये काही जण बदलच ज्याला करावा शक्य आहे ते लागेल. पैसे देतात आणि मोकळे होतात. तर या बाबतीत कंपल्शन कसं करता येईल डॉक्टरांकडे? जर का ग्रामीण भागात जायचं नाही तर तुमच्या डॉक्टरेचं करायचं काय? एक डॉक्टर बनवायला सरकार किती पैसे खर्च करतं एक्झॅक्टली. त्याचा सुद्धा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि कायदाच नाही आपल्याकडं. 30 ते 40 लाख रुपये एका डॉक्टरसाठी सरकार खर्च डॉक्टरचा करतं. मुलगा डॉक्टर होतो, मग त्याचं द्वारा बांधलेला दवाखाना तो किती डोनेशन देतो, त्याला डॉक्टर करतो, हो. ते जॉर्जियाला पाठवतो, युक्रेनला पाठवतो आणि मग ते ग्रामीण भागात कोण डॉक्टरच नाही ना. हो. आजही 2 वेळा आमच्या 10 महाविद्यालयांना NMCनं नाकारलं होतं. का? हो. तर आमच्याकडे एक्सपर्ट प्रोफेसरच नाहीत, असोसिएटेड प्रोफेसर नाहीत. ते म्हणले पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी निदान शरीराचा अभ्यास करण्यासाठी तरी ते अनॉटॉमी तिथे प्राध्यापक पाहिजेत, ते सुद्धा नव्हते. हो. मग त्यासाठी मी स्वतः MPSCच्या अध्यक्षाला जाऊन भेटलो. त्यांना म्हटलं बाबा तुम्ही आमची पदं भरा. हो. जोपर्यंत तिथं पदं भरली जाते तोपर्यंत कॉलेजेस चालू होणार नाहीत, चांगलं शिक्षण मिळणार नाही. एका बाजूला खाजगी चांगल्या महाविद्यालयामध्ये तिथं चांगले शिक्षक हो. आणि आमच्याकडे चांगले शिक्षक नाहीत. मेरिटला येऊन सुद्धा विद्यार्थी त्यांना जर शिक्षण चांगलं मिळणार नसलं तर पुढे काय ते सेवा करणार? खरं. म्हणून फार त्याला कायदेच करण्याची आवश्यकता आहे. किती वर्ष MBBS झाला की त्याला 10 वर्ष 12 वर्ष ग्रामीण भागात गेलंच पाहिजे असा कायदा केल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. आज ही ग्रामीण भागामध्ये आम्ही अनेक ठिकाणी हॉस्पिटल बांधून तयार आहे. हो. आता आमचं घाटीमध्ये आम्ही सुपर स्पेशालिटी त्याचं प्लॅस्टिक कागद सुद्धा काढलेलं नाही अजून. मी येण्याआधी पूर्ण झालेला आहे.
अनेक ठिकाणी तिथं गेलेले नाहीत. आपल्या आता प्रायमरी हेल्थ सेंटर आमचे सुरू झाले, डॉक्टर चालू झालेले नाहीत. यांना कायदाच करण्याची आवश्यकता आहे. मी किंवा त्याला साऊथ करू शकत नाही जोपर्यंत कायदा, तिथं पॅरामेडिकल स्टाफ नाही. हे कायदा करूनच आपल्याला ही माणसं मिळवावी लागतील, असं माझं स्पष्ट मत आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ज्यांना ग्रामीण भागात जे फिरले असतील त्यांना जाणवेल की तुम्ही प्रायमरी आरोग्य केंद्र असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा हॉस्पिटल, तिथे काही ठिकाणी बोलणं खूप सोपं आहे राज्य सरकार काय करते, पण राज्य सरकार त्यांनी म्हटलं की घाटी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिकचं कव्हर सुद्धा काढलं गेलं नाही. इतकी नवीन उपकरणं आहेत, वापरायला डॉक्टर पाहिजे. डॉक्टरला मात्र जबरदस्ती करता येत नाही, कारण त्याला अधिकार आहे, तो त्याचे पैसे देतो. तो म्हणतो बॉन्ड आहे ना, बॉन्डचे पैसे दिले, आम्हाला काही शहरात काम करायचंय, त्यासाठी कायदा पाहिजे. एक महत्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे. निमित्तानं आशा आहे कदाचित पुढे शासन याचा विचार करेल. माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला. जिल्हा तिथे वैद्यकीय रुग्णालय असं आपलं विजन होतं, योजना होती शासनाची, ते आत्ता त्याचा सक्सेस रेशो किती आहे? मुळामध्ये घोषणा ऐकायला खरंच छान आहे, पण खरंच त्याची इतकी गरज आहे का? प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णालय करण्याच्या ऐवजी आहेत ती हॉस्पिटल्स आणि जिल्हा मुख्यालय किंवा प्रदेश मुख्यालय, मराठवाड्याला छत्रपती संभाजीनगर, तिकडे विदर्भात नागपूर असेल, आपल्याकडे कोकणामध्ये समजा रत्नागिरी रायगड असेल, तर जिल्हा विभागीय मुख्यालय मजबूत करण्याच्या ऐवजी जिल्हा तिथे आरोग्य महाविद्यालय, ही केवळ लोकप्रियतेसाठीची घोषणा तर उरणार नाही. नाही, हे बघा की आता जी ओपीडीची संख्या जर बघितली तर इतकी मोठी आहे की आता सिव्हिल हॉस्पिटल आहे ते राहिलं पाहिजे आणि वैद्यकीय महाविद्यालयाचं वेगळं झालं पाहिजे. या दोन स्वतंत्र यंत्रणा पाहिजेत, तर जिल्ह्याचा जो आरोग्याचा भार आहे तो त्याला पेलेल. आता हे पेलेल असं झालेलं आहे. तुम्ही आता जर सीपीआरला आमच्या आत्ता जाऊन बघितला की त्याच्या नातेवाईक झोपायला जागाच नाही, पूर्ण म्हणजे मजलेच्या बदले भजलेले आहेत, त्यांची व्यवस्था नाही आपल्याकडं. आपल्याला आता हॉस्पिटल वाढवावी लागतील, कारण गरीब माणसं ही तिकडे जाऊ शकत नाही. तुम्ही बघा आता एखाद्या, आता मी काही हॉस्पिटलची नावं घेणार नाहीत, गेले की 1,00,000-2 लाख कुठली देतील गरीब माणसं? अगदी 1,00,000-2 लाख साधं सरळ बिल करतात. आणि आमच्याकडे येतं साहेब एवढं बिल झालं तर पैसे कुठे? मी म्हटलं तू नेलाच कशाला तिकडं? मी घातलं असतं मुंबईला नेऊन, नाही कशी करत बघूया चल. मग काय झालं की इतके पैसे घेतात त्या खाजगी दवाखान्यांच्या बिलावर सुद्धा काहीतरी कायदा आणण्याची आवश्यकता आहे. बरं, तर शेवटी काय आहे की सरकारी दवाखान्यात माणूस घाबरतो किंवा इथं डॉक्टर्स नाही आहेत, माझा जीव वाचेल का नाही, चांगली व्यवस्था मिळेल का नाही, मग तो खाजगीमध्ये जातो. खाजगीमध्ये गेला की तो बिल बघूनच तो हापकून जातो. मग आता काहीतरी अशी सरकारनं अशी योजना आणली पाहिजे. आपले सरकारी हॉस्पिटल हे तर बळकट केलेच पाहिजेत. बरं, सगळा स्टाफ चांगला भरला पाहिजे, सहसाधनं दिली पाहिजेत, चांगली व्यवस्था केली पाहिजे. त्याशिवाय खाजगी दवाखान्यांना सुद्धा त्यांनी बिलाबद्दल चाप लावला पाहिजे. बरं, हा म्हणजे मला हे कदाचित उत्तर मुश्रीफच देऊ शकले असते. म्हणजे स्वतः सरकारमध्ये असताना सुद्धा काय चाललेलं आहे त्याची स्वतःच्या सरकारमध्ये किंवा परिस्थितीची कबुली देण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक मोकळं मन असावं लागतं आणि मुश्रीफांनी ते दाखवलेलं आहे. मला मुश्रीफजी इकडे एक विचारायचं आहे की झालं मंत्रीपद झालं, राजकारणी म्हणून झालं, पण शेवटी एक माणूस म्हणून एका पूर्ण वेगळ्या क्षेत्राशी तुमचा संबंध आला. कोणते असे अनुभव आहेत की मंत्रिपदाच्या निमित्तानं या खात्याशी काम करत असताना जाणवले की ज्यांनी तुमच्यावर प्रभाव पाडला आणि आयुष्यभर लक्षात राहण्याची एक आठवणींची शिदुरी दिली तुम्हाला? नाही, आता विशेषतः ज्यावेळेला आम्ही मंत्रिमंडळात 2 जुलै 2023 गेलो, आमच्याकडे काही पर्याय नव्हता. तानाजीराव संधान थोडा पर्याय तरी होता, कुठलं खातं मागायचं आपल्याला पर्याय नव्हता. जी खाती दिली होती त्या खात्यापैकी भुजबळ साहेब सिनियर त्यांनी एक खातं मागायचं होतं, ते त्यांनी मागितलं. मग आमचे दिलीप वळसे पाटील माझ्यापेक्षा सिनियर, त्यांनी खातं त्यांनी मागितलं आमच्याकडे आल्यावर. मग राहिलं वैद्यकीय शिक्षण ते मी घेतलं. मला मी जे मगाशी म्हटलं त्याचा अनुभव आणि इंटरेस्ट असल्यामुळे ते खातं मी घेतलं. आणि याच्यामध्ये आपल्या आता राज्यामध्ये 438 फक्त एमबीबीएसची प्रवेश प्रक्रिया आहे. मी आता झाल्यापासून 1100 नवीन वाढली. त्यानंतर बीएससी नर्सिंगच्या सीट्स वाढल्या. मगाशी सांगितलं मी आयुषच्या सगळ्या सीट्स वाढल्या. हा तर मला सगळ्यात अनुभव चांगला आहे. आणि सगळे हॉस्पिटल्स बांधण्याची सगळ्यांच्या निविदा आता काढल्या. बरं, त्यातून आम्ही एडीबीकडनं कर्ज घेतलं, जायकाकडनं कर्ज घेतलं, सगळ्यांच्या निविदा स्तरावर आता आहे. मला वाटते जर 10-15 वर्ष आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आता तज्ज्ञ डॉक्टर आणणं ते चालवणं. हे मात्र येणाऱ्या मंत्र्याला फार मोठं आव्हान आहे, ते त्यांनी करावं लागेल. आणि आयुष्यभरात माझ्या लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे की माझ्या या काळामध्ये 1.25 वर्षात मला मिळाला, तानाजीरावांना दुप्पट मिळाला माझ्यापेक्षा, मला मात्र निम्मा मिळाला. तर आम्ही एका वर्षानं सामील झालो. तर या वर्ष 12-14 महिन्याच्या काळामध्ये आपण इतके महाविद्यालय करू शकलो, इतक्या विद्यार्थ्यांना ज्यादा प्रवेश एमबीबीएसमध्ये मिळवून देऊ शकलो, याचा फार मोठा आनंद मला आहे. आणि एवढ्या आपण हॉस्पिटलच्या निविदा काढल्या, एवढ्या हॉस्पिटल उभारतोय. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर हे कॉलेज झालं आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि आमचं हॉस्पिटल, तर मला वाटते बराचसाच भार हा शेवटी त्यांना ग्रामीण भागात
प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा उपकेंद्रामध्ये एवढी सुविधा मिळणारच नाही. हो. त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावंच लागेल बरं. गंभीर आजारावर. बरं. हे 2 हॉस्पिटल आणि खाजगीमध्ये गेले की त्याला एवढ्या पैसे जुनीच होऊ शकणार नाही. आपलेच हे दोन्ही हॉस्पिटल हे बळकट करणं आणि पुढच्या काळात मला वाटतं एक अजेंडा घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. याच्यातला एक आपण सगळी इकोसिस्टम बघितली, आपण डॉक्टर बघितले, प्रशिक्षणार्थी, आपण हॉस्पिटल बघितले, आपण या खात्याच्या मंत्र्यांना बघितलं आणि सरकार बघितलं. एक वेगळा आणखी इलेमेंट आहे यामध्ये, ते म्हणजे एमबीबीएस किंवा याच्यासाठी तयारी करणारा जो विद्यार्थी असतो तो जे क्लासेस लावतो तिथे त्याचं एक वेगळं शोषण होतं. भारतभरामध्ये असं चित्र बघायला मिळालं की ती फॅक्टरी बनलेली आहे. आय एस बनायची फॅक्टरी, डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी, इंजिनियर एकाने तर ऍक्च्युली म्हणजे मी नाव नाही घेणार, महाराष्ट्रातली एक मोठी संस्था आहे जाहिरात करत असतात, डॉक्टर इंजिनियर बनवण्याची फॅक्टरी. तुमच्या मुलाला इकडे घातलं की बाहेर पडताना तो इंजिनियर डॉक्टर होणार. हे होत असताना त्या मुलामुलीवरती नेमके काय ताण येतात, विशेषतः वैद्यकीय शिक्षणापुरतं आपण बोलूया. हे क्लासेस नेमके काय आहेत? अनेकदा असे दावे होतात की यांचं काहीतरी सेटिंग आहे का, यांना कसे काय यांची मुलं अशी धडाकेबाज डॉक्टर ते MSCET काय असेल ते पास करतात याची परीक्षेची. मुख्य म्हणजे त्या अर्थव्यवस्थेच्याकडे महाराष्ट्र शासनाचं लक्ष आहे का? ही काय पॅरलल इकॉनॉमी आहे? नाही, आता हे काय आहे, नीट PG जे आहे त्यातून ही मुलं येतात आणि नीट करणाऱ्या म्हणजे जे कोचिंग क्लासेस आहेत हो. त्या राजस्थान, कोटा या ठिकाणी जास्त आहेत. आणि तिथेच आता परवा तुम्ही जर नीटचा बघितला, आधुनिक गोंधळ परवा संपला तो. हो. सुप्रीम कोर्टाला भाग घ्यावा लागला की त्यामध्ये त्या मुलांना लाखो रुपये खर्च करून तिथं जावं लागतं, शिकावं लागतं. काय त्यांना ज्ञान मिळतं त्याची अजून आम्हाला कल्पना नाही. परंतु मला वाटतं सरकारने याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. तर MPSC, UPSCला पुण्यातच लोक जाऊन जातात. या व्यवस्था आपल्याकडे जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊ शकतील. MPSC केंद्र, UPSC केंद्र सरकार चालवतं, हो. ते अधिक दर्जेदार कशी होतील हे करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर लोक महापोटी अशा या कोचिंग क्लासेसचा आधार घेतात. कोटा म्हणजे दोन्ही काय, ही नीटची मुलं पास करायचे कारखाना झालेला आहे. हो. म्हणजे ते सुद्धा आम्हाला सुद्धा ते अजूनही आम्हाला प्रश्न पडलेला आहे, काय आहे तिथे एवढं. म्हणून आपल्याला सुद्धा सरकारने याची गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. एक म्हणजे हा सगळा विचार झाल्यानंतर मी थोडेसे 1-2 राजकीय प्रश्न घेईन जरा, कारण शेवटी तुमच्यासारखा मोठा मंत्री मिळाल्यानंतर तर हे प्रश्न सुचणार, न विचारून कसं झालं. मोठा म्हणजे अंगानं काय. कोल्हापुरातला मंत्री हे बाय डिफॉल्ट आहे, त्याच्यात वेगळं सांगायची गरज नाही. पण मला जो मगाशी तानाजी सावंतांना पण मी विचारलं, त्यांचं आरोग्य होतं, तुमचं आरोग्याच्या शिक्षणाचा संबंधित आहे, पण काय नेमकी स्थिती आहे महायुतीमध्ये आत्ताच्या या काळामध्ये? साधारण असं चित्र मांडलं जात आहे, एक वेगळं नॅरेटिव्ह केलं जातं की महायुतीसाठी काही विशेष नाही आहे, अडचण जरा जास्त वाटते, असं एक चित्र तयार केलं जाते. अर्थात हरियाणाने सुद्धा काही जणांना थोडेसे नवीन जाग आणून दिली, जे 33,000 फुटावर विमान होतं ते थोडं कमी झालं असेल अशी सुद्धा चर्चा आहे. तुम्ही कशा प्रकारे बघता? नाही, आता महायुती सरकार हे भक्कम आहे. आता ज्या योजना राबवल्या त्यांनी सांगितल्या त्या योजनेचा फार मोठा फायदा झालेला आहे. फार मोठा म्हणजे फार मोठा. म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा मोफत उच्च शिक्षणामध्ये मुलीला मोफत शिक्षण असेल, 3 गॅस सिलेंडर द्यायचं असेल किंवा 4 जिन्नस 100 रुपयेमध्ये द्यायच्या, गहू आणि तांदूळ मोदी साहेब लाडका दादा सालापर्यंत मोफत द्यायचं, या अनेक योजना चांगल्या लागल्या आणि त्याचा फार मोठा फरक झालेला आहे. मला वाटतं 5 सगळ्याच पक्षांनी परवा सर्व्हे केला. बरं. आता मला काँग्रेसची मंडळी सांगत होती 8%चा राईज आमच्या 3 पक्षांना झालेला आहे. 8% मी भरपूर झालं. स्वतः काँग्रेसची मंडळी मला सांगतायत. त्यानंतर शेतकऱ्यांची वीज माफी असेल 7.5 हॉर्स पर्यंत, त्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना असेल किंवा ज्या ज्यावेळेला अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती येतील त्याला मदत द्यायचं काम असेल, ही फार मोठी निर्णय सरकारनं याचे शेतकऱ्यांच्या बाबत. दुधाला इथं तर कोल्हापूर जिल्ह्यात गाईच्या दुधाला 1 लिटर 7 रुपये अनुदान देतोय आपण. म्हणजे इतकं मोठं कधीच दिलं नाही. आणि आता तुम्ही बघितलं तर सगळ्याच घटकांची महामंडळ कोणाला नाराज ठेवायचं नाही ठेवलंय आम्ही, सगळ्यांना खुश. पण किती महामंडळ म्हणजे किती असावे? प्रत्येक समाजाला वाटतं माझं महासावं. एक आता आपण हॉटेलमध्ये होते, हॉटेलला वाल्यांचं म्हणजे किती पत्रकार महामंडळ, वृत्तपत्र विक्रेता महामंडळ, आणखी बाकीची सगळी महामंडळ, म्हणजे किती एवढी उदंड झाली महामंडळाचं, कसं सांभाळणार? मला एक सांगतो, आपल्या राज्याची लोकसंख्या आहे 11 कोटी, त्याचे 4.5 कोटी लोक हे कामगार आहेत. त्यामध्ये फक्त 80 लाख कामगार हे संरक्षित संघटित आहेत. ही सरकारी नोकर, निमसरकारी नोकर, कॉर्पोरेट कंपन्यांचे, सरकारी नोकर याचे, त्याला महिन्याला पगार मिळतो, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी, बोनस सगळं मिळतं. आणि त्याला नोकरीवरून काढून टाकलं की त्याला लेबर कोटा, इंडस्ट्रीला जाणारा कोटा. 4 कोटी लोक आहेत, त्यांना कसलंही संरक्षण नाही. त्यात शेतमजूर आहेत,
हॉटेल धाब्यावर काम करणारे आहेत, ही विक्रेते विक्रमस्पदामध्ये घरात काम करणारे मोलकरणी आहेत, असे अनेक जे लोक आहेत, ऊसतोड करणारे आहेत, यंत्रमागावर काम, त्यांना हे मंडळ काढून ह्यांना सामाजिक सुरक्षा बांधकाम कामगार मंडळ आपण काढून देऊ शकतो आणि ते चांगले चालवू शकतात. उत्पन्न एकाही तिजोरीच्या एका पैशाला हात न लावता ही मंडळ चाललेली आहेत आज, बरं. जी 4-5 आहेत ती. बरं. ही जर मंडळ व्यवस्थित चालले तर मला वाटतं त्या समाजाचं त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचं बरं. चांगलं काम होऊ शकतं असं माझं मत आहे. एक सगळ्यांच्या मनातला इथे प्रश्न आहे, मी जर का त्यांच्याकडे माईक दिला तर सगळे विचारतील, तो प्रश्न विचारू तुम्हाला. विचारलं राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत राहणार की नाही? 100% राहणार. आपण बघूया, असं चर्चा तर खूप आहे, काय होईल ते लक्षात येईलच आपल्याला, पण खूप मधल्या काळात चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर जाण्याच्या दृष्टीनेच लाडका भाऊ लाडकी बहीण असताना लाडकी राष्ट्रवादी होते की नाही असा प्रश्न होता. महायुतीत 100% राहणार, महायुतीमध्ये राहणार आणि महायुतीतच आणि चांगलं काम ह्यावेळेला आमचं दिसेल तुम्हाला. तुम्हाला शुभेच्छा मुश्रीफ साहेब. आपण सविस्तर वेळ दिला यासाठी पुढारी न्यूजच्या विकास समिटमध्ये. आपण या मुलाखतीनंतर इथेच थांबतोय. पुढची सूत्र माझा सहकारी गुरुप्रसाद.